नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत युनायटेड नेशन्सच्या स्पेशलाइज्ड एजन्सीबद्दल. अशा बऱ्याचशा एजन्सीज आहेत त्या युनायटेड नेशनच्या अंडर काम करत असतात किंवा त्याच्याशी संलग्न आहेत. तर त्या स्पेशलाइज्ड एजन्सीजबद्दल आपण जाणून घेऊया. कारण तुम्ही जर MCQमध्ये इंटरनॅशनल IRC रिलेटेड MCQ जर बघितलं तर तिच्यामध्ये स्टेटमेंट असतं की XYZ इज स्पेशलाइज्ड एजन्सी ऑफ युनायटेड नेशन्स. स्टेटमेंट असतात. मग ते तुम्हाला जर ह्या सगळ्या याच्यातलं असलं तर तुम्ही म्हणू शकता की हा आहे. मग तुम्हाला ते रिजेक्शन मेथडसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळे आपण ऑलरेडी युनायटेड नेशन्स बघितलेलं आहे. युनायटेड नेशनचे फंड आणि प्रोग्राम बघितलेले आहेत. आता आपण युनायटेड नेशनच्या स्पेशलाइज्ड एजन्सीसुद्धा बघू, जेणेकरून MCQमध्ये नेहमी असणारं एक वाक्य त्याच्यामुळे आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं. आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ह्याच नावाचा आपला फेसबुकवर ग्रुपही आहे, तोही सायमल्टेनियसली फॉलो करा. त्याच्यानंतर आता हे बघा की युनायटेड स्पेशलाइज एजन्सी ही कन्सेप्ट काय आहे. तर ह्या एकतर ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन असतात, स्वायत्त संस्था असतात आणि त्या युनायटेड नेशनबरोबर काम करतात. सो ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन वर्कित विथ युनायटेड नेशन्स ह्या UN स्पेशलाइज्ड एजन्सीज आहेत. आणि त्या सगळ्या ज्या असतात की युनायटेड नेशनबरोबर रिलेशनशिपमध्ये असतात. निगोशिएटेड आर्ग्युमेंट्स म्हणजे जे काही ॲग्रीमेंट्स असतात तिच्यावर बोलणी करून आणि प्रॉपर तिच्याला टर्म्स अँड कंडिशन वर्क करून ते युनायटेड नेशन्सबरोबर काम करतात आणि म्हणून ते युनायटेड नेशनच्या स्पेशलाइज्ड एजन्सी आहेत. आता काही वर्ल्ड वॉर फर्स्टच्या आधी पण वर्ल्ड वॉरच्या आधी होत्या. काही लीग ऑफ नेशन्स बरोबर आहेत, जसं ILO आहे आपलं लीग ऑफ नेशन्स बरोबरचं. आणि काही 1945-46च्या काळातल्या आहे की ज्या युनायटेड नेशन्स बरोबरच मर्ज झालेल्या आहेत. तर ह्या सर्व एजन्सीज ज्या काय त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. आणि आर्टिकल 57 ते 63 युनायटेड नेशन चार्टर, आपलं कॉन्स्टिट्यूशन नाही, युनायटेड नेशनचं जे काही चार्टर आहे त्याच्यातलं कलम 57 ते 63 हे स्पेशलाइज्ड एजन्सीज क्रिएट करण्यासंबंधीचं आहे. तर हे एक लक्षात ठेवा. सर्वात पहिली स्पेशलाइज्ड एजन्सी जी आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन 1945मध्ये याची स्थापना आहे. क्युबेक सिटी कॅनडामध्ये स्थापना झाली होती. आणि इट वॉज म्हणजे हे पहिलं सेशन होतं त्यांचं क्रिएटेड बाय युनायटेड नेशन्स. तर FAO एक लक्षात ठेवा. आणि इंटरनॅशनल एफर्ट टू डिफीट हंगर, FAO बद्दल आपण सेपरेट लेक्चर बघितलेलं आहे, ते तुम्ही नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये की ज्या डेव्हलपिंग कंट्रीज असतात, विकसनशील राष्ट्र असतात, तर त्यांच्यामध्ये शेती इम्प्रूव्ह करणं, फॉरेस्ट्री असेल, फिशरीच्या प्रॅक्टिसेस इम्प्रूव्ह करणं, फूड सिक्युरिटी फॉर ऑल, सर्वांना अन्न मिळालं पाहिजे, याच्यासाठी FAO काम करत असतं. सो इट इज UN स्पेशलाइज्ड एजन्सी. आता बघा काहींच्या नावामध्ये युनायटेड नेशन्स येतं तर ते तर क्लिअर होऊन जातं, पण हिच्यामध्ये युनायटेड नेशन नाही आहे, अशा ठिकाणी गडबड व्हायला नको. दुसरं आहे ICAO. आता हे शिकागो कन्व्हेन्शननुसार आलं होतं, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन. नावातच आहे सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन, 1944ला स्थापना आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन म्हणजे हवाई जी काही सगळी वाहतूक चालते त्याच्या संबंधीची एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून ही काम करते. आणि हिच्यामध्ये इंटरनॅशनल एअर नेव्हिगेशन असेल, त्याच्यानंतर प्लॅनिंग डेव्हलपमेंट असेल, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट संबंधीची सेफ्टी असेल, तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास जो आहे त्याचे नियम असतील, त्याच्यासाठी जे सेफ्टी मेजर्स असतील, या सगळ्यांचं काम कोण करतं तर ICAO इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ही सुद्धा युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. पुढची युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे IFAO. तर इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. तर शेती विकसनासाठीचा जो निधी आहे आंतरराष्ट्रीय युनायटेड नेशनचा, ही एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. आणि इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन 1977मध्ये स्थापन झाली होती, ज्याचा बेस होता 1974ची जागतिक अन्न परिषद. ओके, यांच्यामुळे ती 77मध्ये स्थापन झालेली आहे. आता हिच्यामध्ये परत जे आहे की 1970च्या दशकात जे फूड क्रायसिस जगाने अनुभवलं होतं त्या बेसिसवर ही आलेली आहे. आणि हे कशासाठी काम करतं मग फूड शॉर्टेज असेल, फेमाईन असेल, मालन्यूट्रिशन असेल, तर त्याच्यानंतर साहेलियन कंट्रीज ज्या आहेत आफ्रिकेचा, त्या हिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे काम आहे. फूड इनसिक्युरिटी, फेमाईन. तर एवढं एक लक्षात ठेवा की इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ही युनायटेड नेशनची एक स्पेशलाइज एजन्सी आहे जी फेमाईनसाठी, फूड सिक्युरिटीसाठी काम करते आणि मोठ्या प्रमाणावर आफ्रिकेमध्ये हिचं काम आहे. नेक्स्ट वन ILO सुद्धा सेपरेट लेक्चर आपण बघितलेलं आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. तर ही सुद्धा युनायटेड नेशनची एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. आणि ऑब्वियसली हिचं काम आहे की जागतिक स्तरावर जे काही लेबर स्टँडर्ड्स आहेत म्हणजे
कामगारांसाठीचे जे काही निकष असतील आणि स्टँडर्ड्स असतील तर ते सर्वांसाठी न्यायपूर्ण असले पाहिजेत आणि त्या सगळ्या अधिकारांसाठी हे काम करत असतं. आणि 1919मध्ये याची सगळी ट्रीटी ऑफ वर्सेल बरोबरच हे आलं होतं जन्माला, लीग ऑफ नेशन्स बरोबरच. आणि नंतरच्या काळामध्ये युनायटेड नेशनची स्थापना झाल्यानंतर ही पहिली युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. MCQ करता लक्षात ठेवायचं, ILO युनायटेड नेशनची पहिली स्पेशलाइज्ड एजन्सी 1946. त्याच्यानंतर IMF UN मॉनिटरी अँड फायनान्शियल कॉन्फरन्स आंतरराष्ट्रीय नाणेनिधी 1944ला ब्रिटन वुड्स कॉन्फरन्स जी झाली होती तिच्यात ही स्थापना होते न्यू हॅम्पशायर येथे युनायटेड स्टेट्समध्ये. तर ही जी आहे की एकंदरच वर्ल्ड वॉर सेकंड नंतर जन्माला आलं होतं आणि ही सुद्धा युनायटेड नेशनची एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. तर ते एक लक्षात ठेवा. 1945मध्ये ही सगळी स्थापना आली फाउंडेशन. वर्ल्ड बँक पण त्या ह्याच्यातच ब्रिटन वुड्स कॉन्फरन्समध्येच आहे. युनायटेड नेशन्स मॉनिटरी अँड फायनान्शियल कॉन्फरन्स जी होती तर तिच्यातून यांचा जन्म झालेला आहे. तर हे दोघं लक्षात ठेवा, ही एकच कॉन्फरन्स आहे जिच्यात IMF आणि वर्ल्ड बँक, तुम्हाला बेसिक माहीत आहे याचं, इकॉनॉमी तुम्ही वाचली असेल तर त्या याच्यात ह्या दोन्ही आल्या होत्या. आणि वर्ल्ड वॉर सेकंड नंतर एकंदरच जागतिक याचं जे काही सगळी फायनान्शियल ऑर्डर आहे ते क्लिअर करण्यासाठी. आणि IBRD जी आहे ती याची एक प्रॉपर फाउंडिंग इन्स्टिट्यूशन आहे. तर वर्ल्ड बँक वगैरे पण आपण हे करूयात, म्हणजे वर्ल्ड बँक त्याच्यानंतर आपलं IMF वगैरे सेपरेट बघूयात आपण. त्याच्यानंतर IMO इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन. तर ही युनायटेड नेशनची एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे आणि तिच्यावर कसली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सुरक्षा आणि म्हणजे सिक्युरिटी रक्षा इन केस ऑफ शिपिंग अँड प्रिव्हेन्शन ऑफ मरीन अँड ॲटमॉस्फेरिक पॉल्युशन बाय शिप्स. समुद्रामधली सुरक्षा आणि समुद्रामध्ये जे काही पॉल्युशन केलं जातं शिप्सद्वारे त्याच्यावर काम करण्याचं काम इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन ही युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. ITU ही सगळ्यात ओल्डेस्ट आहे बघा आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक संस्था. जर तुम्ही बघितली तर इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ITU ही सुद्धा युनायटेड नेशनची एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. आणि ही कशासाठी म्हणजे रिस्पॉन्सिबल आहे तर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT साठी ही रिस्पॉन्सिबल आहे. ओल्डेस्ट आहे ऑल स्पेशलाइज्ड एजन्सी ऑफ UN. युनायटेड नेशनच्या सर्व स्पेशलाइज्ड एजन्सीमध्ये सर्वात जुनी याची स्थापनाच 1865मध्ये झालेली आहे, जेनेवा स्वित्झर्लंड. आणि तिचं जे वर्क आहे ते इंटरनॅशनल कॉपरेशनवर ते काम करतं बिटवीन द गव्हर्नमेंट, मेंबर स्टेटमध्ये जे काही सहयोग आहे किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल तर त्या सहकार्याच्या तत्वावर आंतरराष्ट्रीय हे काम करतं. 1865 सर्वात जुनी आहे तर त्याच्याकरता एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन युनेस्को. आपल्या खूप चर्चेमध्ये असतं, लहानपणापासून आपण ऐकत होतो, शाळांमध्ये परीक्षा वगैरे व्हायच्या युनेस्को वगैरे. तर युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को 1945मध्ये याची स्थापना झालेली आहे. आता हे कशासाठी काम करतं तर इंटलेक्च्युअल अँड मोरल सॉलिडॅरिटी ऑफ मॅनकाइंड, म्हणजे माणसाचं जे काही इंटलेक्च्युअल आहे त्याची बुद्धिमत्ता असेल किंवा त्याची नीतिमत्ता असेल तर त्याला विकसित करण्याचं काम करण्यासाठी ही युनेस्को काम करतं. आणि पॅरिस फ्रान्समध्ये ते लोकेटेड आहे. युनेस्कोच्या बाबतीमध्ये आहे की ते एक फ्री हेट अँड टॉलरन्स, म्हणजे कसल्याही पद्धतीची तुमच्यामध्ये एक दुसऱ्याच्या प्रती असूया नसावी, इनटॉलरन्स आणि त्या सगळ्या गोष्टी याच्याकरता जागतिक स्तरावर हे काम करतं युनेस्को. तर ते एक लक्षात ठेवा. सर्व कल्चरसाठी डिग्निटी आणि त्या सगळ्या गोष्टी तिची डिमांड असते. युनिडो युनायटेड नेशन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आता ही पण युनायटेड नेशनची एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे ज्याच्यामध्ये पॉवर्टी रिडक्शन हे तिचं काम आहे, इन्क्लुझिव्ह ग्लोबलायझेशन जागतिकरणात सर्वसमावेशकता आणि एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी. आता बऱ्याचदा असं होऊ शकतं की आता टिपिकली इथं लिहिलं आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, मग आपला सरळ फोकस जातो की जे काही इंडस्ट्री आहे ते डेव्हलप करणं वगैरे वगैरे. तर इथं असं नाही आहे. ह्या हिच्यामध्ये बघा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. पॉवर्टी रिडक्शन आहे, इन्क्लुझिव्ह ग्लोबलायझेशन आहे, एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी आहे. MCQ मध्ये तुम्हाला हे विचारलं जातं आणि तिच्यामुळे बऱ्याचदा कन्फ्युजनमध्ये असं होऊ शकतं, म्हणून हे फॅक्ट्स माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर WHO जे आहे ते आता कोविड-19मुळे खूप चर्चेत आहे. झालं, ILO झालं, तर ही पण एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे युनायटेड नेशनची. 1948मध्ये स्थापना आहे, जेनेवा स्वित्झर्लंड. WHO पण एक सेपरेट लेक्चर आहे, ते जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. आणि हे वर्क करत असतं सगळ्यांसाठी की एकंदरच जगामध्ये चांगली ग्लोबल हेल्थ, त्याच्यानंतर हेल्थमध्ये रिसर्च होणं, त्याचे नॉर्म्स आणि स्टँडर्ड्स. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे टेक्निकल सपोर्ट कंट्रीजला, है ना, मॉनिटरिंग, असेसिंग हेल्थ ट्रेंड्स. तर ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतं
त्यानंतर अक्टॅड महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहे त्यांना ग्लोबलाइज्ड इकॉनॉमीचे बेनिफिट्स मिळाले पाहिजे. हे जे जागतिकीकरण झालेलं आहे आणि तिच्यामुळे अर्थव्यवस्था जी बदललेली आहे तिचे फायदे त्या देशांपर्यंत जावे त्याच्याकरता अक्टॅड काम करत असतं. तर ते एक महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये ट्रेड आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, फायनान्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, या सगळ्या गोष्टींचा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी वापर करणं त्याच्यासाठी अक्टॅड काम करतं आणि ही युनायटेड नेशनची एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम ही पण एक महत्त्वाची UN स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. नावातच आहे ड्रग अँड क्राईम. सो इलिसिट ड्रग आणि इंटरनॅशनल क्राईम याच्या अगेन्स्ट ते काम करतं आणि याची स्थापना 1997 आहे. तर याच्यात 2 डिपार्टमेंट मर्ज झाले होते, युनायटेड नेशन्स ड्रग कंट्रोल प्रोग्राम आणि सेंटर फॉर इंटरनॅशनल क्राईम प्रिव्हेन्शन, आणि तिच्यामधून मग UNODC हे जन्माला आलेलं आहे. आणि याच्यामध्ये इलिसिट ड्रग असेल, क्राईम असेल, टेररिझम असेल, तर त्या सगळ्यांच्या अगेन्स्ट लढतं. आणि युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम महत्त्वाचं आहे आजच्या डेटमध्ये. तुम्ही ड्रग अँड क्राईमची गोष्ट आली की तुम्हाला गोल्डन ट्रायंगल आठवलं पाहिजे. बघा, गोल्डन ट्रायंगल काय आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. गोल्डन क्रिसेंट काय आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ओके, हे आपण बघितलेल्या गोष्टी आहेत ड्रग्स आणि त्याच्या संबंधीच्या. त्याच्यानंतर UNHCR, युनायटेड ऑफिस ऑफ हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज, हे खूप न्यूजमध्ये असतं. एकंदरच जे काही मिडल ईस्टमधली परिस्थिती आहे किंवा मग बाकीचे जे काही जिथं जिथं पॉलिटिकल अस्थिरता आहे तिथं मोठ्या प्रमाणावर हे रिफ्युजीज आहेत. रोहिंग्याची केस तुम्ही बघू शकता. आणि 1950 हे स्थापन झालं होतं, युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज. आणि सेकंड वर्ल्ड वॉर नंतरची जी काही परिस्थिती होती आणि खूप साऱ्या म्हणजे मिलियन्स ऑफ युरोपियन्स जे होते त्यांनी त्यांची घरं गमावली होती, त्या काळामध्ये हे सगळं आहे. 1954 नोबेल पीस प्राईजसुद्धा युनायटेड नेशन HCRला मिळालेलं आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता रिफ्युजी तुम्हाला मिडल ईस्ट, एशिया, आफ्रिका सर्वदूर सापडतात. तर इंटरनॅशनली जे काही कॉन्फ्लिक्ट आहेत आणि ज्या लोकांना स्टेटलेस पीपल आहेत तर त्यांना काम करणं, म्हणजे आता बरेचदा आता हे जे आहेत आपण न्यूज बघितली होती, रोहिंग्याजला म्यानमारमधून बाहेर काढलं जातं आहे, रोहिंग्याजला बांगलादेश घ्यायला तयार नाही आहे. ते 2-2 महिने शिपमध्ये समुद्रात आहेत ती लोक. आणि हा अशा स्टेटलेस पीपलला मदत करण्याचं काम मग UNHCR, युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज हे करत असतं. तर ते पण एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ESCAP, युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड पॅसिफिक, हा टिपिकल एशिया पॅसिफिकसाठी आहे युनायटेड नेशनचं हे ऑर्गन. युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. तर याचं हेडक्वार्टर जे आहे ते बँक ऑफ थायलंडमध्ये आहे. 1947 ह्याची सगळी स्थापना वगैरे तुम्हाला सापडते, इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया पॅसिफिक. ऑब्वियसली आता एशिया पॅसिफिक आहे तर तिथं काय करतं आहे, इकॉनॉमिक आणि सोशल ॲनालिसिस तिथल्या लोकांचं, तिथलं जे काही स्टँडर्ड आहे त्याचं सेटिंग करणं, टेक्निकल असिस्टंट, तांत्रिक सपोर्ट त्यांना देणं, दॅट इज युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन. तर ते एक लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने ह्या युनायटेड नेशन्सच्या स्पेशलाइज्ड एजन्सी आहेत. आपण पटकन रिवाईज करूयात. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक सोशल कमिशन एशिया अँड पॅसिफिक हे एक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी आहे ती युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज, ही 2 नंबरची झाली. त्याच्यानंतर UNODC, युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम. त्याच्यानंतर पुढची जी आहे ती म्हणजे अक्टॅड आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन WHO आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन UNIDO आहे. त्याच्यानंतर युनेस्को आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे ITU, सगळ्यात ओल्डेस्ट तिच्यातलं स्पेशलाइज्ड. IMO, वर्ल्ड बँक, IMF. त्याच्यानंतर ILO, ILO ही पहिली युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड. ते ITO सगळ्यात जुनी होती. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट फंड जो आहे, इंटरनॅशनल फंड फॉर IFAD. त्याच्यानंतर ICAO, शिकागो कन्व्हेन्शन, सिव्हिल एव्हिएशन आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं म्हणजे FAO. तर या लक्षात ठेवा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.